भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केला। खोक्या प्रकरणावरून मला विलन बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। हरणाच्या मांसावरून बिष्णोई समाजाला चिथावणी दिली। खोटे आरोप लावून हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न होता असं धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांचे नेमके कुणावर आरोप आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सुरेश धसांच्या विरोधात नेमका कुणी कट रचला हा सवाल देखील उपस्थित होतोय। सुरेश धस यांनी काय दावा केलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खोक्या प्रकरणावरून विलन ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला। खोक्या हरणांना मारून त्याचा मांस सुरेश धस यांना पुरवतो असं बिष्णोई गँगला सांगण्यात आलं होतं। विलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला। मी हरणाचा मांस खातो असं त्यांना सांगण्यात आलं होतं। राजस्थानमधून विमानानं बिष्णोई गँगचे मुंबईत मारेकरी आले होते। असा दावा सुरेश धस यांनी केला। दरम्यान सुरेश धस यांच्या आरोपांवर अंजली दमानिया आणि विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसतंय। मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही। तथ्य असेल तर त्यांनी नक्कीच पुढे आणावं। कट करत होते मला मारण्याचा, हे मला कुठेतरी कथाकल्पित वाटतंय। मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे, तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात। पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेन। सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीने एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी